नंतर आपण त्यांचं मनोगत ऐकणार आहोत. परम आदरणीय मुजुमदार सर, सन्माननीय बाळासाहेबजी अनासकर, माझे मित्र आणि आपल्या सर्वांचे लाडके माननीय माजी मंत्री सुरेशजी नवले साहेब, माननीय आमदार सिद्धार्थजी शिरोळे, डॉक्टर दीपक सर, संगणक तज्ज्ञ, अजितजी जगताप, आदरणीय चेतानंदजी महाराज, माजी महापौर दत्तात्रयजी गायकवाड, आबाचा संपूर्ण मित्रपरिवार, विशेषतः बिपिन, निलेश, आप्पा आमचे निमन, काळभोर, मानकरजी, कदमजी, बाबूजी, डॉक्टर, आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने आबाचा हा वारसा अत्यंत समर्थपणे या ठिकाणी चालवला, ते आबाचे चिरंजीव सन्माननीय आमचा मुलगाच, आमचा पुतण्याच आमचं, आणि उपस्थित सर्व आबावरती प्रेम करणारे मान्यवर, सर्व गुणवंत आणि शिष्यवृत्तीला पात्र असे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, आज या ठिकाणी सनी यांनी ही परंपरा कायम चालू ठेवली, त्याबद्दल मी सनीला मनापासून धन्यवाद देतो. खरं तर माननीय नवले साहेबांनी अत्यंत आणि मुजुमदार सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने यावर टिप्पणी केलेली. आमचा हा मित्रपरिवार, आबाशी जोडल्या गेलेला मित्रपरिवार हा आजही तसाच आहे, पण तो एकमेव फक्त आबाची उणीव त्यामध्ये आम्हाला सातत्याने जाणवते. परंतु सनी आणि वहिनी या दोघांनीही कधी आम्हाला आबा गेले असं जाणून दिलं नाही. खरं तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही पाठीमागं उभं राहायला पाहिजे, आम्ही हिंमत द्यायला पाहिजे, पण तो वहिनी आणि सनी सातत्याने, तुम्ही सर्व आबाचे मित्र आहात, आजही आबा गेल्यानंतर सुद्धा तोच रिस्पेक्ट आणि तेच ममत्व आम्हाला या परिवाराला मिळतं, या परिवाराकडून आम्हाला मिळतं, याचा आनंद निश्चितपणे आम्हाला आहे. आबाविषयी काय बोलायचं? खरं तर आबाला काही माणसं अशी असतात जशी कस्तुरी समान असतात. आपण कस्तुरी ही मातीमध्ये जरी पुरली तरी त्या मातीला कस्तुरीचा सुगंध लागतो. आबा हे असेच होते. आबा हे कस्तुरी समान होते. सातत्याने त्यांचा सहवास आणि त्यांचं असणंही आमच्यासाठी निश्चितपणे कस्तुरी समान होतं. वासरू बघितल्यानंतर जसा गाईला पाना फुटतो, तसे मित्र बघितल्यानंतर आणि कंपनीतले माणसं बघितल्यानंतर आबाला प्रेमाचा पाना हा निश्चितपणे फुटायचा.
मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आबा हे आमच्या मित्र कंपनीसाठी निश्चितपणे एक वेगळा आयडियल ज्याला म्हणता येईल, एक राजकारणी म्हणून, एक उद्योजक म्हणून, अनेक परिवाराचा कर्ता म्हणून निश्चितपणे सातत्याने आमच्यासाठी एक आयडियल या ठिकाणी राहिलेलं आहे. त्यामुळं आबाच्या अशा या कार्यक्रमासाठी जी काही भूमिका सनी या ठिकाणी घेतो सातत्याने, ती मेडिकल चाचणी असेल, त्या माध्यमातून रुग्णांची सेवा असेल, ही सातत्याने सनी हा निश्चितपणे या ठिकाणी करत असतो. खरं तर पायाचा मोक्ष निश्चितपणे चांगला चालण्यामध्ये, हाताचा मोक्ष हे चांगलं घडवण्यामध्ये, आणि भावनाचा मोक्ष हा निश्चितपणे सेवेमध्ये. आणि या भावनाचा मोक्ष सनी अशा या सेवेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो. याचा आनंद आम्हाला, याची जाणीव आहे आम्हाला की ज्याला आरंभ आहे त्याला अंत निश्चित आहे. आपल्यातला कोणीच इथं राहण्यासाठी आलेला नाही हे सत्य आहे. आरंभ आहे तर अंत निश्चित आहे, परंतु त्यानंतरचं जग अशा माध्यमातून आपल्याला स्मरण करील. आपलीच मुलं, आपलीच नातवंड, आपली मुलं, चिरकाल आपलं नाव या ठिकाणी जनमानसाच्या मनावरती कोरल्या जाईल, या पद्धतीचा निश्चितपणे काम करतात. तेव्हा आम्हालाही मित्र म्हणून आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या मित्राचा मुलगा वडिलांच्या स्मरणामध्ये अशा पद्धतीने एक भूमिका या ठिकाणी घेतो आणि लोकांना मदत करण्याची भूमिका त्यांची या ठिकाणी असते. विद्यार्थी, एवढे सर्व विद्यार्थी आज या ठिकाणी त्यांना आपण शिष्यवृत्ती देतो. सयाजीराव गायकवाडांचं उदाहरण मानाने अण्णांनी तुम्हाला दिलं. ही परंपरा तेव्हापासून चालत आलेली आणि हीच परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात जातो. आणि आता आपल्या बोलण्यामध्ये सनीने EIAचा उल्लेख केला. इथं जगतापजी बसलेले आहेत. कधीतरी आम्ही विचार केला होता की शेती सुद्धा EIA पद्धतीने होऊ शकेल. बारामतीला शेतीचं तंत्रज्ञानाला EIA पद्धतीने शेती केल्या गेली, उत्पन्न डबल टिबल वाढवलं गेलं. त्याच्या भाषणातला उल्लेख होता सनीचा का EIA पद्धतीने आम्ही काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. तर निश्चितपणे तुझ्या या कार्याला सनी आमच्या मनापासून शुभेच्छा आहेच. त्यामुळं आज आमच्या सर्वांच्या मनामध्ये आबांची आठवण आमच्या मनात तर कायम आम्ही आहे तोपर्यंत राहणारच आहे. पण हे जे काही कार्य तुम्ही या ठिकाणी करता, हे कार्य वर्षानुवर्ष, शेकडो वर्ष हे निश्चितपणे लक्षात राहील अशा प्रकारचं कार्य आपल्या हातून या ठिकाणी घडतं. आपण या ठिकाणी आज ही सयाजीराव गायकवाडांचा उल्लेख करतो. कदाचित पुढच्या अनेक पिढ्या सनी तुझं आणि आबाचं नाव या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून लक्षात ठेवतील असा मला पूर्णपणे या ठिकाणी विश्वास आहे. तुझ्या या कार्याला मी सॅल्यूट करतो. आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केला. या सर्व विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देता त्या सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. पुढील मान्यवरांना मी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायची विनंती करतो. निलेशजी निकम, बंडूभाऊ ढोरे, त्याचप्रमाणे प्रमोद अण्णा निमण, विनोदजी ओरसे, आदित्य माळवे या मान्यवरांनी स्टेजवर येऊन बसून घ्यावं अशी विनंती आहे. मनीष आनंद यांनी देखील स्टेजवर येऊन बसावं अशी विनंती आहे.